केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। चीफ ऑफ डिफेन्स अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये खलबत सुरू आहे। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार झाल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्करानं दिली आहे। पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार झाले। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पोस्टर लावण्यात आले, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस मिळणार आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले, तसंच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला आला। त्यानंतर या भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आलं होतं। शस्त्रसंधीनंतर लगेच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले आणि स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचं काम झपाट्यानं सुरू केलंय। बारामुलाच्या उरी सेक्टरमधील 6 गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली। पाकच्या ताब्यात असलेले बीएसएफचे कॉन्स्टेबल पूनम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी आणि ममता बॅनर्जी यांची फोनवर चर्चा झाली आहे। साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिले। उत्तर प्रदेशमधील कुशीनगर इथे जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलंय। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर प्रेरित झालेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीचं नाव सिंदूर असं ठेवलं। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतीय शहरं आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या 12 एअरबेसवर हल्ले केले असून 52हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू झाला। मुंबई पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक तीव्र झालेले आहेत। या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केलेत। त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे। आणि आता एक मोठी बातमी, अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडते। परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे देखील मोदींच्या निवासस्थानी पोहोचले असल्याचं कळतंय। आपण पाहतोय अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। राजधानी दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतंय। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे देखील मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेले असल्याचं कळतंय। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राजधानी दिल्लीमध्ये आता मोठ्या घडामोडी घडतायत। अजित डोवाल मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, तर एस जयशंकर हे देखील तिथे पोहोचलेले आहेत। अतिशय महत्त्वाची बैठक पार पडते, काय अपडेट? बरोबर, अत्यंत महत्त्वाची बैठक पंतप्रधान निवासस्थानी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर ते देखील दाखल झाले आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील दाखल झाले आहेत। दरम्यानच्या काळात ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत जी बैठक सुरू होती, या बैठकीनंतर ते पंतप्रधान निवासस्थानी दाखल होतील अशी सूत्रांची माहिती आहे। पण या घडीला या 2 प्रमुख मंत्र्यांसोबत ही बैठक सुरू असून, प्रमुख व्यक्तींसोबत ही बैठक सुरू असून, सोबतच जर बघितलं या बैठकीला ज्या पद्धतीनं पाकिस्तान आणि भारतामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे, त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती विस्ताराने या बैठकीत चर्चा होते। एकीकडे भारताने ज्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रमुखतेने 2च मुद्द्यांवरती चर्चा होईल, एकतर दहशतवाद आणि त्यानंतर पीओके, या दोन्ही मुद्द्यावरती भारताने कशी पुढे जायचं, कशा पद्धतीची भूमिका आखायची या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या बैठकीतून होऊ शकतं की काही मोठा संदेश या बैठकीनंतर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी तब्बल अर्धा तास दोघांमध्ये खलबत झाली।
दरम्यान भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, तर आमचं राजकारणापलीकडचे देखील संबंध आहेत, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिलं. उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवारांनी चांगलाच हल्लाबोल केलाय. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिजवतायत, म्हणजे समजा त्यांची स्थिती काय डोलायमान आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय. तर राज ठाकरे देखील अशा लोकांच्या चपला झिजवण्याचं काम करतायत, असंही वडेट्टीवार म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केलेल्या तुळजापूर विकास आराखड्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. आराखडा मंजूर करण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंचं आहे, मात्र भाजप आणि भाजपचे आमदार त्यांना सोडून स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत. याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटन बांधणीची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यावेळी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला. गोंदियामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी रजेगाव इथे बाघ नदीवर होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली. भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. आजपासून 23 मे पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभाग घेणार आहेत. ऑपरेशन सिंधूच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप ही तिरंगा यात्रा काढणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना रुग्णालयामधून घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयानं दिली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर हे 3,400 रुपयांनी घसरून 93,400 रुपयांवर पोहोचलेले आहेत. तर चांदीच्या दरामध्ये 2,400 रुपयांची घसरण झाली असून चांदीला 94,100 रुपये दर मिळालाय. राज्याचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. 94.10% निकाल लागला असून यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभाग सर्वात अव्वल असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. तर 285 विद्यार्थी काठावर पास झाले असून त्यांना 35% गुण मिळाले. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयनं ही कारवाई केली आहे. शबरी घरकुल योजनेसाठी प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये राज्यातील 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळाली नाहीत. पिंपरीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरावर परिणाम झालाय. दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकचे दर वाढले. पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामं नियमित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत 6 टप्प्यात 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आलं. पिंपरी चिंचवड एसटी बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या बस दाखल झाल्या. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये भिवंडीमध्ये 525 अनधिकृत गोदामं आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो. तर अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामात साठवली जातात आणि त्यामुळे या परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदामपट्ट्यांमुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडून 2008-9 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएनं कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यानं विकास रखडलाय. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर तातडीनं नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.
उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे. रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलं. मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेमध्ये हिवताप बाधित रुग्णसंख्येमध्ये 62.76% घट झाल्याचं आकडेवारीमधून समोर आलेलं आहे. 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते, तर 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झाली. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. पारंपरिक पद्धतीनंच कपडे परिधान करूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. धार्मिक विधीच्या अनुषंगानं तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं भक्तांनी कपडे परिधान करावेत, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं या संदर्भात परिपत्रक जारी केलंय. तर कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. पारंपरिक पद्धतीनंच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. धार्मिक विधीच्या अनुषंगानं तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं भक्तांनी कपडे परिधान करावेत, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आहे ते ड्रेस कोड लागू करण्यात आलेले आहेत. पारंपरिक आहे ते ड्रेस परिधान करूनच मंदिरामध्ये आता दर्शनाला यावं लागणार आहे. याशिवाय पारंपरिक जे विधी होतात त्या विधीला सुद्धा हे पारंपरिकच ड्रेस असणं आवश्यक असल्याचा प्रसिद्धीपत्रक आहे ते देवस्थान समितीनं दिलेलं आहे. तोकड्या कपड्यामध्ये आणि इतर कपड्यामध्ये मंदिरामध्ये आता प्रवेश दिला जाणार नाही आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर आजपासून ड्रेस कोड लागू करण्याची प्रक्रिया आहे ते अंबाबाई मंदिरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. अनेक भागातून आहे ते देशभरातल्या विविध राज्यातून भाविक अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि ते वेगवेगळे ड्रेस परिधान करून येत असतात. मात्र या ड्रेसवरती आता बंदी घालण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे भाविकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा आपण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एकूणच पाहायला गेलं तर काही भाविक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल? अंबाबाई मंदिरात आजपासून ड्रेस कोड आहे तो लागू करण्यात आलेला आहे. पारंपरिक ड्रेस घालूनच आतमध्ये यायचं सांगितलेलं आहे. हो, बरोबर आहे. हे सगळं चाललेलं आहे त्यांनी आणि एकदम कोणी आलं तरी बाहेरून त्याला आपण स्वतः मुभा देत आहे, परंतु पारंपरिक ड्रेस घालून येत आहे सगळं. पण जीन्स ड्रेस घालून काही जण येतात किंवा तोकडे कपडे वेळेवर एखादं आले त्यांना फक्त त्यांना मुभा दिलेला आहे आणि बाकी ते सगळ्यांनी आपले ड्रेसवर येत आहे सगळं सांगितलं. जे देवस्थान समितीने निर्णय घेतला त्याचं समर्थन काही जण करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र आणखीन काही भाविकांच्या सुद्धा या संदर्भातल्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांचं या संदर्भातलं नेमकं मत काय आहे ते सुद्धा मत जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तो आपण करणार आहोत. या ठिकाणी पाहायला गेलं तर बाहेरगावून भाविक आलेले त्यांनी जीन्स परिधान केलेलं आहे. काय सांगाल? आता पारंपरिक जो ड्रेस कोड आहे तो घातल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश, जो ड्रेस कोड है ये लागू किया है, जो ट्रेडिशनल ड्रेस है यही ड्रेस पहन के अभी मंदिर में प्रवेश देने के? अभी तो नहीं है सर, अभी तो शायद वो नहीं आया अभी ड्रेस कोड का. अगर ड्रेस कोड लागू किया तो क्या आपको वो अच्छा होता है सर, क्योंकि वो सिविलियन तो वो रहना है, क्योंकि ड्रेस कोड है तो वो उग्रवाद नहीं आता है अंदर इंडिया में, इसलिए वो ड्रेस कोड होना है अभी. या ठिकाणी पाहायला गेलं तर हे कर्नाटकातून भाविक आले होते आणि त्यांनी सुद्धा या ड्रेस कोडचं समर्थन केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणखीन काही भाविकांच्या प्रतिक्रिया आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक भागातून भाविक आहेत ते या ठिकाणी येत असतात. अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड आहे तो लागू केलेला आहे. पारंपरिक ड्रेस परिधान करूनच भाविकांना आता मंदिरात यायचे. अजूनपर्यंत आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. जी गोष्ट आहे ते हा जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत कराल? तसं तर एक प्रकार चांगलं पण आहे ते बघायला कधी गेलं तर, आणि एक प्रकारे मग आम्हाला बाहेरून जी पब्लिक येईल त्याला मग परत मग त्याच्याकडे पेमेंट वगैरे कॅश वगैरे द्यायला लागेल त्याच्यासाठी. मग ते पण आहे का काय का फ्री? या ठिकाणी पाहायला गेलं तर संमिश्र प्रतिक्रिया असं या निर्णयावरती आहे ते उमटताना आपल्याला दिसून येत आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. पुन्हा एकदा पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात खानापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसानं केळी पिकासह रब्बी पिकातील हळद, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
पुण्यामध्ये गर्मीनं हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळालाय. दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी देखील साचलं होतं. मुंबई पूर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळलेल्या आहेत. भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर या परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. पवईमध्ये पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले. यात 2 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड कापून रस्ता मोकळा केला. सटाणा भागात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर अनेक घरांचं छत उडून गेलंय. डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं पोलीस वसाहत उभारण्यात आली होती, मात्र अवकाळी पावसामुळे या इमारतीचं नुकसान झालंय. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे तुटलेत, त्यामुळे इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. राज्यात सर्वत्र अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलंय. अशातच धाराशिव जिल्ह्याला देखील हवामान खात्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि पांढरकवडा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेत शिवारातील भुईमूग आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं. सांगलीच्या दुष्काळी जत भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जत तालुक्याला पावसानं झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय. दौंड तालुक्यातील कुसेगाव, केडगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली, मात्र पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई आणि कांदा यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर वीज पडल्यानं अनेकांना जीवही गमवावा लागलाय. जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातील कृष्णा पाटीलनं यामथॉंग व्हॅलीतील शिखर पार केलेलं आहे. 17,335 फुटापर्यंत यशस्वी चढाई करत तिरंगा त्यानं फडकावला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या तेंदूपत्ता वेचणीचा हंगाम सुरू आहे. यावेळी तेंदूपत्ता वेचणीसाठी गेलेल्या 3 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एकाच वेळी वाघिणीनं 3 महिलांना ठार केल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. जालन्याच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 158 गावांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मिसरवाडीमध्ये 5 जणांच्या टोळीनं एका व्यावसायिकाचं अपहरण करत हत्या केली आहे. हत्येनंतर व्यापाऱ्याचा मृतदेह विहिरीमध्ये फेकण्यात आला. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रामध्ये सुमारे 100हून अधिक मचाणी तयार करण्यात आल्या होत्या. यंदा 4,500 रुपये प्रति व्यक्ती एवढं शुल्क आकारल्यानं ही गणना वादात सापडली. अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीला हजारो भाविकांनी गर्दी केली होती. अमळनेर तालुक्यातील खर्दे इथे वीज पडून शेतातील बैल जागीच ठार झाला, तर 3 गुरं जखमी झाली आहेत. याशिवाय शेतात काम करत असलेला सालदार राहुल बार्ले हा गंभीर भाजला गेलाय. साई संस्थांच्या तिजोरीमध्ये सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय, त्यात दागिने स्वरूपातील सोनं अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षात सोन्याच्या भावात दुपटीनं वाढ झाल्यानं साई संस्थांच्या संपत्तीमध्ये तब्बल 250 कोटींची वाढ झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील वर्षी तुरीच्या पिकाला जवळपास 12,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आणि यावर्षी सुद्धा तोच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र तुरीला क्विंटल मागे 7,000 ते 8,000 रुपये मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकं जळण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे कुकळीत कालव्यातून पाणी लवकरात लवकर सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. गोंदिया जिल्ह्यातील कुडवा आणि कटंगी या 2 मोठ्या गावांना डांगुली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वैनगंगा नदीमध्ये आणि 10 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्यानं 1 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली.
अमरावती शहरातील पाणीपुरवठा उद्या पूर्ववत होणार आहे। आज संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होणार असून उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। तापमान वाढीचा फटका केळी पिकांना बसत असून करमाळ्यातील केळी बागायतदार अडचणीत सापडलेत। केळीची झाडं मधूनच पिकण्याचं प्रमाण वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। रावेर तालुक्यात निर्यातक्षम केळीची वाढणी सुरू झालेली आहे। केळीला प्रति क्विंटल 2000 ते 2200 रुपयांचा दर मिळतोय। दररोज 20 ते 25 ट्रक रवाना होत आहेत। सोलापुरातील अनेक तलावं कोरडी पडल्यानं वन्य प्राण्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे। काळविटांची पाण्यासाठी होणारी वणवण एका प्राणी मित्रानं व्हिडिओमध्ये कैद केली आहे। मात्र याकडे वनविभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा सरासरी 32% खाली आहे। लघु प्रकल्पांमध्ये केवळ 21% पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे। त्यामुळे मराठवाड्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावात जलजीवन मिशन योजनेचे 3 तेरा वाजलेत। ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर या कामामुळे ठिकठिकाणी पाईप फुटून पाणी वाया जातंय। 5 कोटी रुपये खर्च करून योजनेचं काम करण्यात आलं, मात्र अजूनही नागरिक पाण्यापासून वंचित आहेत। जळगावच्या जामोद शहरातील एका दुकानाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। मुंबई नाशिक महामार्गाजवळ शहापूरच्या कसरा बायपास इथे एका घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शेवगाव तालुक्यातील वाघोलीमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य मोतीराम काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकनं ई बस आणि आयशर ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 10 पेक्षा अधिक जण किरकोळ जखमी झाले। गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत। आम्ही दोघं बंडखोरी करणारे लोक आहोत। अन्याय झाला की आम्ही 100% आवाज उठवतो असं म्हणत शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी हल्लाबोल केला। छत्रपती संभाजीनगरकडून वाळुंजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकनं तब्बल 500 फूट फरफटत नेलं। यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केलाय। तुळजापूर धाराशिव मार्गावरील बोरी गावाजवळ धाब्याला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। नाशिकमध्ये दुचाकी चालकावर झाड पडल्यानं दोघांचा मृत्यू झाला। नाशिकच्या सातपूर परिसरातली ही घटना असून शहरातील जुन्या वाळलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला।